ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडलेल्या आहेत। बैठक अर्धवट सोडून त्या बाहेर पडलेल्या आहेत। नाराजी नाट्य नीती आयोगाच्या बैठकीत समोर आलेलं आहे। बैठकीत बोलू दिलं नाही असं म्हणत ममता बॅनर्जींनी नाराजी व्यक्त केलेली आहे। 5 मिनिटच बोलू दिलं, त्यानंतर थांबवण्यात आलं असं म्हणत ममता बॅनर्जींनी नाराजी व्यक्त केलेली आहे। तर नीती आयोगाच्या याच बैठकीबद्दल एकंदरीतच चांगल्याच चर्चा होत होती, कारण अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी, विशेषतः विरोधी पक्षांच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला। काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं। आप आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा, म्हणजे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या बैठकीबाबत भूमिका स्पष्ट केलेली होती। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून घेऊया। उर्वशी, आत्ताचे अपडेट्स काय? ही दृश्य आपण ममता बॅनर्जींची बैठकीतून बाहेर पडल्याची पाहतोय, काही प्रतिक्रिया दिली का त्यांनी त्यानंतर? तर ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या, नाराजी व्यक्त करत बाहेर पडल्यात। आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, ममता बॅनर्जी बाहेर पडल्याची ही दृश्य तर आपण पाहतोय, बाहेर पडल्यानंतर त्यांनी काही प्रतिक्रिया दिली का? काय अपडेट्स आहेत? हो, ते बाहेर पडले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी हे सांगितलंय की आरोप केलेत की मी बोलताना माझं माईक स्टॉप केलं गेलं। मी एकमेव अपोजिशन लेड मुख्यमंत्री होती राज्याची, ज्याने हा अटेंड केलं आणि मला ती स्पेस देण्याच्या जागी माझ्याबरोबर एक व्यवहार चुकीचा केला, असं ममता बॅनर्जी यांचा आरोप आहे। इतकंच नव्हे तर ममता बॅनर्जी यांनी हे पण सांगितलं की जिथे एका जागी सगळे अपोजिशन मुख्यमंत्री जे आहेत, अपोजिशन पार्टीच्या लेड राज्यांचे मुख्यमंत्री, त्यांनी बहिष्कार टाकलाय नीती आयोगाच्या मीटिंगवर आणि त्याच्यामध्ये वेस्ट बेंगॉलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आले आणि त्यांना ती जागा देणं हे गरजेचं होतं, पण त्यांना ती जागा दिली गेली नाही। त्यांनी हे सांगितलं की वेस्ट बेंगॉलचं आणि रिजनल पार्टी आणि पॉलिटिक्सचं इन्सल्ट आहे आणि त्याच्याच विरोधात ते बाहेर निघालेत आणि त्यांनी आपली नाराजगी व्यक्त केली आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद उर्वशी, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।